मित्रांनो, लहानपणापासून नोकरी म्हणजे 9 ते 6 ही गोष्ट आपण बघत आलोय आणि आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी अनुभवली सुद्धा आहे. आणि जर या पारंपरिक 9 ते 6च्या नोकऱ्याच नाही राहिल्या तर काय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ह्या बदलत्या काळात काय करू शकता? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजचा टॉपिक फार महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग आहे. तर चला सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गमती जमती आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आज आपण बोलणार आहोत नोकऱ्यांबद्दल आणि कशा ह्या 9 ते 6च्या पारंपरिक नोकऱ्या दिवसेंदिवस कमी होत चालल्या आहेत. आधीच्या काळात एम्प्लॉईला त्याच्या कंपनीविषयी फार लॉयल्टी असायची. लॉयल्टी किंवा निष्ठा आधीसारखी राहिली नाही. माझ्या वडिलांनी त्यांचं MSc ॲग्रिकल्चर झाल्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी सुरू केली आणि तिथेच 40 वर्ष नोकरी केल्यानंतर ते रिटायर झाले. पण आजकाल असे किस्से फारच कमी ऐकायला मिळतात. प्रॉब्लेम दुतर्फी आहे, कारण कंपन्या पण एम्प्लॉईजला कधीही काढू शकता, नुसत्या परफॉर्मन्स रिझनवरून नाही तर इकॉनॉमिक फॅक्टर्समुळे सुद्धा. गेले ते दिवस जेव्हा आपण कॉलेजमधून निघाल्यानंतर जी नोकरी सुरू करायचो तिच्यातच रिटायर व्हायचो. तर दुसरं एक कारण म्हणजे टाईम इज मनी, हे आपलं सगळ्यांना माहिती आहे. थोडक्यात म्हणजे जितकं जास्त काम कराल तेवढा जास्त पैसा कमवाल. आता हे खरं तर आधीच्या मॅन्युफॅक्चरिंगच्या दिवसात जास्त लागू व्हायचं, कारण इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनच्या वेळेस तुम्ही जितकं जास्त काम करणार फॅक्टरीचं आउटपुट तेवढं वाढणार. आणि त्यामुळेच मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांनी ही 8 तासांची शिफ्ट सुरू केली. पण जवळजवळ 100 वर्षांपूर्वी सुरू केलेली ही 8 तासांची शिफ्टची सिस्टम आजकालच्या नॉलेज बेस्ड इकॉनॉमीमध्ये चालेल का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडस्ट्रियल जॉब्स, मॅन्युफॅक्चरिंग जॉब्सला फिजिकल लेबर म्हणजे शारीरिक श्रम सगळ्यात महत्त्वाचं. पण आजकालच्या नॉलेज बेस्ड इकॉनॉमीमध्ये शारीरिक कामे कमी आणि बौद्धिक कामे जास्त, आणि अर्थात शारीरिक कामाला पैसा पण कमी. त्यामुळे ही 8 तासांची जुनी सिस्टीम जी सुरू केली होती मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांनी, ही आजकालच्या ह्या बदलत्या काळात थोडी अवघड वाटणारच. आणि अजून एक कारण म्हणजे फेक वर्क. समजा तुम्ही एका ऑफिसमध्ये 9 ते 6ची नोकरी करतात आणि तुम्हाला जे काम मिळालंय ते तुम्ही 8 तासांच्या ऐवजी 4 तासातच पूर्ण केलं. आता जर तुमचं काम पूर्ण झालं असेल, तुम्ही प्रिटेंड कराल की तुम्ही लय बिझी आहात आणि काम करतायत. याला पण एक नाव दिलंय इकॉनॉमिस्ट लोकांनी. याला म्हणतात फेक वर्क. म्हणजे कंपनीला वाटतं की तुम्ही काम करतायत, पण तुम्ही फक्त काम करायचं नाटक करताय. मला आठवतं हैदराबादमध्ये असताना जर एका दिवशी मी संध्याकाळी 6लाच जर घरी जायला निघालो तर मॅनेजर विचारायचा, काय आज हाफ डे का? मग काय, थांबा 8 वाजेपर्यंत, काम नसेल तरी. आजकालच्या डिजिटल इकॉनॉमीमध्ये काही लोक 10 तासाचं काम 2 तासात करू शकतात, काही लोक 10 तासाचं कामाला 20 तास घेऊ शकतात. आणि या सगळ्या कारणांमुळेच या बदलत्या काळात 8 तासांची ही शिफ्ट ही चुकीची वाटते. पण ही जरी चुकीचं वाटत असलं, याला पर्याय काय? तर अमेरिकेत भरपूर स्टडीजमध्ये असं आढळून आलंय की गिग वर्क या कॉन्सेप्टमध्ये मागच्या 5 ते 10 वर्षात जबरदस्त वाढ झाली आहे. तर गिग वर्क म्हणजे नेमकं काय? तर गिग वर्क म्हणजे असं कुठलेही काम जे तुम्ही एखाद्या कंपनीसाठी किंवा माणसासाठी ॲज अ इंडिपेंडंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून करू शकता. आता यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही इंडिपेंडंट कॉन्ट्रॅक्टर असतात. तुम्ही त्या कंपनीसाठी फुल टाईम काम नाही करत. आपण जेव्हा नॉर्मली गिग वर्क म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते उबेर ड्रायव्हरचं किंवा स्विगी आणि झोमॅटोच्या डिलिव्हरीवाल्यांचं. पण गिग वर्क हे यापेक्षा अजून भरपूर काही आहे. गिग इकॉनॉमीमध्ये अशी भरपूर कामे आहेत जे तुम्ही ॲज अ इंडिपेंडंट कॉन्ट्रॅक्टर करू शकता, जसं ग्राफिक डिझायनर, व्हिडिओ एडिटर, ट्यूटर, ड्रायव्हर. 2020 मध्ये 15 मिलियन अमेरिकन्स हे इंडिपेंडंट कॉन्ट्रॅक्टर्स होते आणि 2023 मध्ये ती संख्या वाढून चक्क 36 मिलियन झाली आहे. भरपूर लोक इंडिपेंडंट कॉन्ट्रॅक्टिंग, ज्याला आपण फ्रीलान्सिंग असं सुद्धा म्हणतो, त्याकडे वळत आहेत. आणि अर्थात याचा US इकॉनॉमीवर भरपूर मोठा इम्पॅक्ट सुद्धा होत आहे. 2014 मध्ये फ्रीलान्सर्समुळे अमेरिकन इकॉनॉमीमध्ये जवळजवळ $700 बिलियन वाढ झाली. पण 2023 मध्ये फक्त 9 वर्षात तो आकडा पोहोचलाय $1.2 ट्रिलियन पर्यंत. एक गोष्ट खरी मित्रांनो, दिवसेंदिवस फ्रीलान्सिंगचा ट्रेंड वाढतोय आणि कंपन्यांना सुद्धा हे कळून चुकलंय.
2021 मध्ये 71% कंपन्या असं म्हटल्या की ते येत्या काळात फ्रीलान्सरचा वापर करणार. तर गिग वर्क किंवा फ्रीलान्सिंग एवढं लोकप्रिय काय? खरंच लोकांना 9 ते 6च्या पारंपरिक नोकऱ्यांचा कंटाळा आलाय का? मला विचाराल तर हो, खरंच कंटाळा आलाय. जर तुम्ही अशी पारंपरिक 9 ते 6ची नोकरी करत असाल तर तुमच्याकडून अपेक्षा असते की तुम्ही सोमवार ते शुक्रवार काम करणार, तुम्ही एका तुमच्या बॉसला रिपोर्ट करणार आणि जेव्हा गरज असेल तेव्हा हजर राहणार. पण जर तुम्ही फ्रीलान्सर बनलात तर तुम्हीच तुमचे स्वतःचे बॉस. काम कुठे, किती आणि कसं करायचं हे तुम्ही ठरवायचं. आजकाल वर्क फ्लेक्सिबिलिटी ही फार महत्त्वाची झाली मित्रांनो. लोकांना त्यांच्या परिवारासोबत वेळ घालवायला आवडतो, पिक्चर बघायला आवडतो, फिरायला आवडतं. भरपूर रिसर्चमधून आढळून आलं आहे की वर्क लाईफ बॅलन्स हे फार महत्त्वाचं असतो आणि ज्या लोकांचा वर्क लाईफ बॅलन्स हा चांगला असतो ते ऑलमोस्ट 21% जास्त काम करतात. पण गिग वर्क किंवा फ्रीलान्सिंग हे फक्त वर्कर्ससाठी नाही तर कंपन्यांसाठी सुद्धा फायदेशीर आहे. मागच्या 2-1 वर्षात भरपूर कंपन्यांनी लोकांना फायर केलं आहे, ले ऑफ केलं आहे आणि हायरिंग फ्रीज सुद्धा केलं आहे. कारण इकॉनॉमिक कॉन्फिडन्स नाही, इंटरेस्ट रेट कमी व्हायचं काही नाव घेत नाही. असे जरी लोकांचे ले ऑफ होत असले, हायरिंग फ्रीज असल्या तरी कंपन्यांना त्यांचा दररोजचा पसारा आवरायला लोक लागतातच. पण अशा वेळी फुल टाईम पगारी माणसाला रिक्रूट न करता कंपन्या हे फ्रीलान्सर्सला रिक्रूट करतात. 2022च्या एका सर्वेमध्ये 78% कंपन्या अशा म्हटल्या की जर इकॉनॉमिक कंडिशन्स सुधारल्या नाहीत तर ती लोक फ्रीलान्सर्सलाच हायर करतील. आणि यात कंपन्यांची काही चूक नाही. जसं वर्कर्सला पण या गिग इकॉनॉमीमधल्या नोकऱ्यांची फ्लेक्सिबिलिटी आवडते तसंच कंपन्यांना पण ही फ्लेक्सिबिलिटी आवडते. त्यांना हवं त्यावेळी ते फ्रीलान्सर्स आणू शकता आणि प्रोजेक्ट किंवा काम संपलं की टाटा बाय बाय. अजून एक दुसरा ॲडव्हान्टेज म्हणजे फुल टाईम रिक्रुटिंगसाठी फार वेळ लागतो आणि सगळ्यात शेवटचं कारण म्हणजे पैसा. कंपन्या फ्रीलान्सर्सला हायर करून 20 ते 30% पैसा वाचू शकतात. कारण फ्रीलान्सर्ससाठीचा हेल्थ इन्शुरन्स, पेड वेकेशन प्लॅन, रिटायरमेंट प्लॅन्स या कुठल्याही गोष्टींचा खर्च नसतो. आता ही गोष्ट जरी कंपन्यांसाठी फायदेशीर असली तरी त्या फ्रीलान्सरसाठी ही तोट्याचीच. एक गोष्ट तर नक्की मित्रांनो, फुल टाईम नोकरी असो की फ्रीलान्सिंग, आजकालच्या कंपन्या तुम्हाला कुठल्याही कारणाने नोकरीतून काढू शकता. आता हे सगळं गणित बघता तुम्ही काय करू शकता या बदलत्या काळात? सगळ्यात पहिले म्हणजे कीप लर्निंग. तुम्ही जर तुमच्या स्किल्समध्ये इन्व्हेस्ट करत गेले तर नवीन नोकरी किंवा नवीन फ्रीलान्सिंग ऑपॉर्च्युनिटी हे मिळायला तुम्हाला त्रास होणार नाही. कॉलेजमध्ये जे काही आपण शिकतो ते आजकालच्या मॉडर्न वर्कप्लेसमध्ये लागू होईलच असं नाही. खरं तर नॉलेज इकॉनॉमीमध्ये कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट आणि कंटिन्युअस लर्निंग फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे नवीन गोष्टी शिकत राहा. तुम्ही जर कधी फ्रीलान्सिंग नसेल ट्राय केलं तर फ्रीलान्सिंग ट्राय करा. आणि हे फ्रीलान्सिंग तुम्ही हे तुमची 9 ते 6ची नोकरी चालू असताना देखील करू शकता. काय सांगता येतं? त्यातली फ्लेक्सिबिलिटी एखाद्या वेळेस तुम्हाला आवडेल सुद्धा. फ्रीलान्सिंगमध्ये तुम्हाला 2 प्रकारचे ऑप्शन मिळतील. एक तर कम्प्युटर किंवा इंटरनेटशी रिलेटेड जॉब्स जे तुम्हाला सापडतील फायवर किंवा अपवर्क यासारख्या प्लॅटफॉर्मवर, किंवा नॉन टेक्निकल जॉब्स जसं उबेर, झोमॅटो, स्विगी अशा भरपूर वेबसाईट्स आहेत जिथे तुम्ही तुमच्या फ्रीलान्सिंग सर्व्हिसेस फ्रीमध्ये पोस्ट करू शकता. यासाठी तुम्हाला एक पैसा सुद्धा खर्च करायची गरज नाही. मी स्वतः मागच्या 2-1 वर्षांपासून फायवर या वेबसाईटचा वापर करतो. मला जेव्हा पण लोगो डिझायनर, व्हिडिओ एडिटर, स्क्रिप्ट रायटर हवा असतो माझ्या यूट्यूब चॅनलवर काम करण्यासाठी, तेव्हा मी फायवरवर जातो, फ्रीलान्सर शोधतो आणि त्यांना ते काम देतो. त्यामुळे तुमच्याकडे काहीही डिजिटल स्किल असेल तर तुम्ही हे प्लॅटफॉर्म नक्की बघायला हवे. आणि दुसरा प्रकार म्हणजे नॉन टेक्निकल, नॉन कम्प्युटर फ्रीलान्सिंग म्हणजे उबेर, झोमॅटो, स्विगी यासारख्या प्लॅटफॉर्मसाठी गाडी चालवणे, डिलिव्हरी करणे किंवा ट्युटरिंग क्लासेस घेणं. आजकाल क्लाउड किचन पण फार फेमस आहे इंडियामध्ये. तर अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या तुम्ही ट्राय करू शकता तुमची नोकरी चालू असतानाच. तर भारतात अजून कुठल्या इंटरेस्टिंग फ्रीलान्सिंग जॉब्स आहेत हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि बघा ही प्रेरणादायी गोष्ट एका बार्शीकराची ज्याने अमेरिकेतली 9 ते 6ची पारंपरिक नोकरी सोडून एक स्वतःची कंपनी उभी केली, ती पण भारतात. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.